या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मुलांनो, ही सरस्वतीची म्हणजेच विद्यादेवीची प्रार्थना आपण दररोज आपल्या शाळेमध्ये म्हणतो की नाही? आपल्या सर्वांना ही प्रार्थना पाठ असेलच. या प्रार्थनेमध्ये कोणाची स्तुती केलेली आहे माहिती आहे तुम्हाला? या प्रार्थनामध्ये देवी सरस्वतीची स्तुती केलेली आहे, शारदेची स्तुती केलेली आहे. शारदा म्हणजे काय? शारदा म्हणजे आपल्याला विद्यादान करणारी, आपल्याला ज्ञान देणारी, आपल्याला विद्या देणारी अशी देवी, ती शारदा, ती सरस्वती देवी. तर आपण ती शारदा पाहतो. कमळामध्ये बसलेली आहे, हंसवाहिनी आहे, हातामध्ये वीणा धारण केलेली आहे, हातामध्ये पुस्तक आहे, माळ आहे. अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रकारांनी आपल्या शारदेचं म्हणजे देवीचं केलेलं आहे. पण आपण अशी देवी कधी प्रत्यक्षात पाहू शकतो का? आपण ती फोटोमध्ये पाहतो, चित्रामध्ये पाहतो. मग अशी जर देवी प्रत्यक्षात पाहायची असेल तर मग काय बरं करावं? मुलांनो, त्यासाठी आपण आपल्या इतिहासाचा मागोवा घेणं आवश्यक आहे. मानवी रूपातील सरस्वती कोणती आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्राचीन काळात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना सुद्धा ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता. जप तप अध्ययन करून स्वतःला ब्रह्मपदी म्हणजे उच्च विद्याविभूषित करवून घेण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होता. जसं पुरुषाला विद्वान म्हणतात तसं एखाद्या स्त्रीला विदुषी असं म्हणतात. तर वेदकाळी अनेक स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. त्यांनी ज्ञान आणि शिक्षण अशा क्षेत्रांत दैदिप्यमान कामगिरी केलेली होती. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, आपले वेद आहेत ना, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. या वेदांतील काही ऋचा या स्वतः स्त्रियांनी रचलेल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर वेदकालीन स्त्रियांना जो शिक्षणाचा अधिकार होता आणि भारतीय संस्कृती ह्या संस्कृतीने कधीही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला नाही. तर गार्गी आणि मैत्री आणि इतर अनेक स्त्रिया आहेत, पण उदाहरणासाठी आपण गार्गी मैत्री या दोन विदुषी त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. गार्गी या नावाने विख्यात असलेली उपनिषद काळातील प्रसिद्ध ब्रह्मवादिनी, ज्ञानी, तत्त्वज्ञ अशी विदुषी होती. ती वाक्चातुर्यात अतिशय निपुण होती. म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे ती बोलत असे. वाक्चातुर्य म्हणजे अत्यंत उत्तम प्रकारे ती बोलत असे. ती गर्ग गोत्रातील म्हणून तिला गार्गी असं नाव प्राप्त झालं होतं. दुसरी विदुषी म्हणजे मैत्रेयी. ही मैत्रेयी विदुषी म्हणजे मित्र ऋषींची कन्या. ती सुद्धा फार मोठी तत्ववेत्ती आणि ब्रह्मवादिनी होती. आणि या मैत्रेयी विदुषीची कथा काही आपल्याकडे उपनिषद आहेत, त्या उपनिषदांमध्ये आलेली आहे. उपनिषद, वेद, वेदांग आणि उपनिषद. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून ज्ञान घेणं, याला उपनिषद म्हणतात बरं का. तर बृहदारण्यक उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, बरीच आहे. त्याच्यामध्ये या बृहदारण्यक उपनिषदामध्ये या मैत्रेयीची कथा आलेली आहे. म्हणजेच ह्या दोन्ही स्त्रिया या मानवी रूपातील सरस्वतीच आहेत, हो की नाही? आता आपण आधुनिक युगात जर पाहिलं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. म्हणजेच नवीन शिक्षणाची जी मुहूर्तमेळ रोवली ती सावित्रीबाई फुले यांनी. या शाळेमुळे मुलींना शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, तो त्या काळी फारच कमी होता. सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत सुरुवातीच्या विद्यार्थ्यांमध्ये कोण कोण विद्यार्थिनी होत्या त्यांची आपण नावं पाहू. आता त्या विद्यार्थिनींची नावं अशी: अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले, मुक्ता साळवे अशा काही विद्यार्थिनी होत्या. त्यातील मुक्ता साळवे ही जी विद्यार्थिनी होती तिने पुढे जाऊन क्रांतिकार्यसुद्धा केलेलं आहे. म्हणजेच
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या साक्षात सरस्वती स्वरूपच त्या मानवी रूपातील सरस्वती. म्हणून आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ ठरवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आणि वेदकालीन ब्रह्मवादिनी विदुषींना ह्या नवरात्रोत्सवानिमित्त आपण आज विनम्र अभिवादन करूया. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद मुलांनो.